नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी मयूर भोयर मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। मागीलच्या मी व्हिडिओज अपलोड केल्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। जर ती न्यायसहाय्यक प्रयोगशाळाची असो किंवा बाकीच्या वॅकन्सीज असो, त्याच्यासाठी तुम्ही जो भरघोस प्रतिसाद दिला त्याच्यासाठी खूप खूप मनापासून आभार। आज पण तशाच प्रकारची एक व्यवस्थित माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय। पोलीस भरतीची जी वॅकन्सीज निघालेली आहे ते सगळ्यांकडे बूम करतच आहे। वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये आर्टिकल्स येत चाललेले आहे, वेगवेगळे नोटिफिकेशन जीआर चे स्क्रीनशॉट फोटोज सगळीकडे शेअर होत चाललेले आहेत। परंतु याची जी नोटिफिकेशन आहे किंवा जी अप्लिकेशन आहे, जे अप्लाय करण्याची एक्झॅक्ट तारीख आहे ती 5 मार्च ते 31 मार्च 2024 या तारखेमध्ये ठेवलेली आहे। आणि पुढच्या महिन्यामध्ये याच महिन्यामध्ये शेवटीला आचारसंहिता लागत असल्यामुळे असं अपेक्षित आहे की एक उन्हाळा झाल्यानंतर तुमची एक्झामला चालू होईल। म्हणजे जवळपास तुमच्याकडे प्रिपरेशनसाठी 3 महिने आहेत। या 3 महिन्यामध्ये तुम्हाला प्रिपरेशन करायची आहे। आणि यावेळी असं बघण्यात आलेलं आहे की सगळ्यात पहिले तुमची शारीरिक चाचणी घेण्यात येत आहे आणि त्यानंतरच तुमचा 100 मार्कचा जो लेखी पेपर आहे तो कन्सिडर करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे जेव्हा मी पोलीस भरती म्हणतोय तर 3 प्रकारच्या ज्या जागा आहेत त्याच्यासाठी संपूर्ण भरती निघत आहे। याच्यामध्ये एकूण 17,000 जागा निघत आहे महाराष्ट्र स्टेटसाठी। आणि या 17,000 जागा 3 पद्धतीमध्ये वाटल्या गेल्या आहेत। पहिलं जे आहे ते शिपाई पदासाठी आहे, ज्याच्या 10,300 च्या जवळपास वॅकन्सीज आहेत। कमी जास्त होऊ शकतात, नोटिफिकेशन नंतर पण ते म्हणतातच की कमी जास्त प्रमाणात होऊ शकतात। त्यानंतर जे कारागृह शिपाई म्हणून एक पोस्ट आहे त्याच्या सुद्धा जागा निघालेल्या आहेत। आणि तिसरी जी जागा आहे ते SRPF या प्रोफाइलसाठी जागा निघालेल्या आहे। तर मी एकदा तुम्हाला नोटिफिकेशन ही जे आहे, या नोटिफिकेशन प्रत्येकच जिल्ह्यानुसारची नोटिफिकेशन आहे। त्या प्रत्येक जिल्ह्याच्या नोटिफिकेशनच्या आधी मला तुम्हाला थोडीफार आयडिया द्यायची आहे की कशा प्रकारची एक्झाम होत आहे, ती एकदा आपण बघून घेऊया। मग ही नोटिफिकेशन बद्दल मी तुम्हाला सांगेन। तर विद्यार्थी मित्रांनो, एक सेकंड मला स्क्रीन चालू करून घेऊ द्या। हा, 1900 ज्या वॅकन्सीज निघालेल्या आहेत त्या निघालेल्या आहेत आपले जे कारागृहाचे शिपाई आहेत, कारागृहाचे जे शिपाई आहेत त्याच्यासाठी आपल्या 1900 जागा निघालेल्या आहेत। त्यानंतर जी 10,300 जवळपास जे जागा आहेत त्या आपल्या शिपाई पदासाठी निघालेल्या आहेत। आणि 4,800 च्या जवळपास जे जागा निघालेल्या आहेत त्या आपल्या निघालेल्या आहेत SRPF प्रोफाइलसाठी। आता SRPF प्रोफाइल जेव्हा म्हणतो आपण तर ही एक स्पेशल टास्क फोर्स असते जी रिझर्व्ह मध्ये ठेवली जाते आपल्या पोलीस दलासाठी। ही महाराष्ट्र स्टेटसाठी असते, म्हणून याला आपण स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स फॉर महाराष्ट्र स्टेट असं म्हणू शकतो। आता बघा, ही जी पोलीस भरतीची नोटिफिकेशन निघालेली होती, ही पोलीस भरतीची जी नोटिफिकेशन आहे ही जी आपली पोलीसची भरतीची नियुक्तीची जी एक नियम बनवलेला गेला होता साधारणतः 2021 मध्ये, आणि त्यानंतर अपडेट केल्यानंतर जून 2022 मध्ये जी सरळ सेवा भरती किंवा जे सेवा प्रवेश आहे पोलिसामध्ये त्या नियमानुसार बनवला गेला आहे विद्यार्थ्यांना। आणि या एक्झामची जी डेट्स आहे ते 5 मार्च ते 31 मार्च 2024 पर्यंत भरण्याचे आहेत। त्याची जी वेबसाईट आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देईल। परंतु जी चाचणी शारीरिक पहिले घेतल्या जात आहे किंवा जी आपली लेखी परीक्षा आहे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे ते एकदा मी तुम्हाला सांगून देतो। त्या स्ट्रक्चर मध्ये तुम्ही जसं बघू शकता, हा माझा ईमेल ओपन झालेला आहे। याच्यामध्ये मी लिहिलेलं आहे, सगळ्यांना विजिबल आहे हा। तर पोलीस भरती जाहिराती सर्व जिल्हा 2024 आणि याच्यामध्ये जे जेल शिपाई आहे त्याच्या पोस्ट आहे 1900,
त्यानंतर SRPFच्या 4,800, शिपाई आहे 10,300, अशा एकूण 17,000 पदे आहेत. उन्हाळा संपल्यानंतर जून जुलैमध्ये सध्याच्या भरतीला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी उमेदवाराकडून दिनांक 5 ते 31 मार्च पर्यंत अर्ज भरून घेतले जाणार आहे. आता या पोलीस भरतीमध्ये जे सगळ्यात पहिले होणार आहे ते आधी मैदानी जे आहे ते चाचणी होणार आहे, म्हणजे शारीरिक परीक्षा होणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षा होईल, तो 1:10चा प्रमाण राहणार आहे. 1:10च्या प्रमाणामध्ये जी परीक्षा आहे ती राहील. आणि जे आपण जे शारीरिक बद्दल बोलतो आहे तर 100 मीटर गुण 15, गोळाफेक गुण 15, 1600 मीटर गुण 20 आणि त्यानंतर लेखी परीक्षा 100 गुण, असं दोघांचे जे मिळून आहे. त्यानंतर तुमची वाली जी प्रोव्हिजनल लिस्ट आहे, मेरिट लिस्ट आहे, ती जनरेट केल्या जाणार आहे. साधारणतः जी आपली शारीरिक चाचणी आहे त्याच्यामध्ये एक जवळपास 50% आणि तेच लेखी परीक्षेमध्ये पण सुद्धा जवळपास 40% असे गुण असणं आवश्यक आहे तुम्हाला एलिजिबल होण्यासाठी. त्यानंतर दुसरी जी आहे SRPF ची भरती, ज्याच्यामध्ये 4,800 जवळपास जागा निघालेल्या आहेत. त्याच्यात आधी मैदानी चाचणी होणार आहे आणि त्यानंतर लेखी चाचणी होणार आहे 1:10 मध्ये. आता याच्या 100 मीटर गुण 25, गोळाफेक गुण 25, 5 किलोमीटर गुण 50 आणि लेखी परीक्षा त्यानंतर जी आहे ती 100 मार्कची आहे. आता बघा, याच्यात 5 किलोमीटर धावणं होतं आणि जे पहिली होती पोलीस भरती 1600 मीटर आहे. आणि जी वाहन चालक याच्यात पोस्ट आहे, एक जी वाहन चालक पोस्ट म्हणून पण आहे, त्याच्यामध्ये मैदानी चाचणी होणार आहे. नंतर 1:15च्या प्रमाणामध्ये लेखी चाचणी होणार. 1600 मीटर गुण 30, गोळाफेक गुण 20, ड्रायव्हिंग टेस्ट गुण 50 आणि लेखी परीक्षा गुण 100, अशा प्रकारची हे पूर्ण तुमच्यासाठी एक्झॅक्ट माहिती शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेची दिलेली आहे. आता याच्यामध्ये मग मराठीला मार्क्स किती लेखी परीक्षेत, त्यानंतर सामान्य ज्ञानला किती, बुद्धिमत्ताला किती, ऍप्टिट्यूडला किती, ही एक प्रॉपर नोटिफिकेशन आल्यानंतर मी तुम्हाला पुरेपूर माहिती देईल, जी साधारण आता उद्या किंवा परवाला मला एक एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन मिळू शकते. आता एक याच्यात महत्वाचं आहे, ज्याची नोटिफिकेशन PDF मी तुम्हाला ग्रुपवर सुद्धा शेअर करेल, ती आहे की आपल्या जे कुठलेही तुमचा जिल्हा असेल त्या जिल्ह्यानुसार किती जागा निघालेल्या आहेत, कोणत्या क्रायटेरियात निघालेल्या आहेत, ती संपूर्ण इन्फॉर्मेशन. महत्वाचं म्हणजे इथे 17,000 जरी जागा असल्या तरी लेखी परीक्षा जी आहे, स्पेशली मी शिपाई बद्दल बोलेल, जी लेखी परीक्षा जी आहे ती लेखी परीक्षा एकाच दिवशी होणार आहे. म्हणून तुम्हाला एकाच जिल्ह्यातून एकच फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे. तर असं नाहीये की मी प्रत्येक जिल्ह्यातून वेगवेगळा भरू का सर, तर नाही. तुम्हाला एकच कोणताही जिल्हा निवडा लागेल, एकच तुम्हाला त्या पोझिशनसाठी भरावं लागणार आहे. तुम्ही जर कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्ही ओपन मधून भरू शकता, परंतु ओपन वाला विद्यार्थी कॅटेगरी मधून भरू शकणार नाही, याची तुम्हाला खात्री घ्यायची आहे. आणि आता जसं इथे नांदेड म्हणून दिलेलं आहे, तुम्हाला कदाचित विजिबल नसेल, परंतु मी ही जी PDF आहे आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवर टाकून देईल, तर तुम्ही त्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून तिथून PDF बघून घ्या. जसं एक एक्झाम्पल म्हणून इथे नांदेड दिलेला आहे. आता नांदेडमध्ये सर्वसाधारण महिला, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन पदवीधर, पोलीस, पाल्यान, गृहरक्षक दल, अशासाठी ज्या एकूण जागा आहेत ते सांगितलेल्या आहेत. आणि एकूण 134 जागा नांदेडसाठी निघालेल्या आहेत. मी फक्त ओरली जिल्ह्यावाईजचे तुम्हाला टोटल जागा सांगतो. जे सेग्रिगेशन आहे तुम्ही ते एकदा नोटिफिकेशन मध्ये बघून घ्या. जसं नांदेडसाठी एकूण 134 जागा निघालेल्या आहेत, नंदुरबारसाठी 151 जागा म्हटलेल्या आहेत, त्यानंतर नाशिक शहरासाठी 118, पुणेसाठी एकूण 18 सांगितलेल्या आहेत. त्यानंतर त्याच पुणेमध्ये शिपाई चालकासाठी 18 होत्या. त्यानंतर पोलीस शिपाईसाठी 448 जागा आहेत. परत धुळेसाठी 57 जागा पोलीस शिपाईच्या दिलेल्या आहेत. पुढे चालून अमरावतीमध्ये 198 जागा पोलीस शिपाईच्या आहेत. चंद्रपूरमध्ये 137 पोलीस शिपाईच्या जागा आहेत. भंडारामध्ये 60 पोलीस शिपाईच्या जागा दिलेल्या आहेत. त्यानंतर पुणे लोहमार्ग मध्ये 50 जागा पोलीस शिपाईच्या आहेत. त्यानंतर गोंदियामध्ये 110 जागा आपल्या पोलीस शिपाईच्या दिलेल्या आहेत विद्यार्थ्यांना. आणि हे जे आता इथे गडचिरोली येथे 189 जागा सांगितलेल्या आहेत. त्यानंतर पुढे चालून
हे मला बघावं लागेल इथे नाव कुठे दिलेलं असेल तर. 189 तर आपलं गडचिरोली म्हणून दिलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर पुरुषसाठी म्हणून 181 म्हटलेलं आहे आणि याचं मला एक्झॅक्ट आता बघावं लागेल. शिवापदाची ग्रुप माहिती दिनांक 1 पर्यंत. ओके, हे गटाच्या संबंधित जिल्ह्यामध्ये ओके. बरं, याची मला आता एक्झॅक्ट काही लक्षात येत नाही कुठली आहे, पण हे पीडीएफ मधून आपण सविस्तर मध्ये बघून घेऊया. कारण मला नाव दिसत नाही आहे की जिल्हा कोणता दिलेला आहे म्हणून. पुणे तिथे सही दिलेली आहे परंतु जागेचं नाव नाही दिलेलं आहे, तर एकदा ते आपण बघून घेऊया. त्यानंतर इथे पण काही रिक्त पदे दिलेले आहेत, हे जालनासाठी आहे. जर हे जालनासाठी आहे तर हे नक्कीच इथे पुण्याची सिग्नेचर आहे, ते पुणेसाठी 362 जागा दिलेल्या असेल सशस्त्र पोलीस म्हणजे एसआरपीएफच्या. त्यानंतर हे पण एसआरपीएफ गट क्रमांक 3 हे जालनासाठी 248 जागा दिलेल्या आहेत. त्यानंतर हेच एसआरपीएफच्या जे आहेत ते दोड सपोशी भरती रिक्त पदाच्या तपशील 224 जागा दिलेल्या आहेत. पुढे चालून बघूया तर पुढे चालून इथे आपल्याला कोल्हापूरमध्ये 182 जागा या दिलेल्या आहे एसआरपीएफच्या. त्यानंतर पुढे आपल्याला हेच सशस्त्र पोलीस शिपाईच्या ज्या जागा आहेत या सोलापूरच्या दिलेल्या आहेत 240. आणि अशा जवळपास भरपूर आपल्याला नोटिफिकेशन मध्ये दिसणार आहे. तर ही नोटिफिकेशन एकदा बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो. जेवढं माझ्याकडनं होऊ शकलं मी तेवढं तुम्हाला सांगितलं, व्हिडिओ लांबवायची नाही आहे. एकदा तुम्ही स्क्रोल करून घ्या, कारण तुमचा जिल्हा वेगळा असेल तर त्याच जिल्ह्याचे तुम्ही बघाल, बाकी तर शक्यतो नाही बघत आपण. तर ही एक नोटिफिकेशन मी तुम्हाला पहिली व्हिडिओ म्हणून पोलीस भरतीची घेऊन आलो. याच्या पुढची पण इन्फॉर्मेशन सविस्तर जो सिलेबस राहील, प्रिपरेशन राहील, जे तुमच्याकडे वेळ दिलेला आहे त्याच्यात कसं व्यवस्थित करता येईल याची संपूर्ण माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि यावर तुम्हाला काही डाऊट्स असेल, कमेंट्स असेल तर नक्कीच नाही का आम्हाला सांगा. त्याला आमचं कोणी ना कोणी टीमचा जो मेंबर आहे तो तुम्हाला नक्कीच कमेंटला उत्तर देईल. बस या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.